कोकण रेल्वेने प्रवास करताना विना तिकीट प्रवास करणाऱ्या 7013 प्रवाशांवर कोकण रेल्वे प्रशासनाने कारवाई केली आहे। या कारवाईत महिनाभरात तब्बल 1,95,64,926 रुपयांचा दंड वसूल केला गेलाय, तर 5 महिन्यात 27,838 फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून 4,87,85,152 रुपयांचा दंड वसूल केला गेलाय। गाडीला गर्दी असल्याची संधी साधून काही प्रवासी विना तिकीट गाडीत घुसतात, त्यामुळे रीतसर तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर अन्याय होतो। त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान देखील होते। त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यासाठी ऑगस्ट 2023 महिन्यांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे। प्रत्येक महिन्याला कोकण रेल्वे प्रशासनाची ही कारवाई सुरू असते। डिसेंबर 2023 या महिन्यात राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या 6,675 प्रवाशांकडून 1,95,64,926 रुपयांचा दंड वसूल केला गेलाय। यापुढेही तिकीट तपासणी मोहीम नियमित सुरू राहणार आहे। यात दोषी आढळलेल्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येणार आहे। तिकीट खरेदी करून अभिमानाने आणि सन्मानाने प्रवास करा असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले।